गुरुवारी भाजी आणल्या. आज ठेवायला मुहूर्त आला. जास्त काय नाही भाजी. कोथिंबीर मी त्या दिवशीच निवडून ठेवल्या. वांग्यातही सगळीच करणार आहे. खारं वांग बनवणार आहे मी. दोडका फ्लॉवर निवडून ठेवला. फ्लॉवरमध्ये आळी, एवढी मोठी आळी होती तर तो निवडून ठेवला आहे. चला आज. आणि कांदा बघा, तेवढं टरफलं निघली त्यात. बटाटा एवढा आणला आहे. जे खराब झालेले कांदे होते त्याशिवाय काढून ठेवलेत मी, कारण की ते लगेच वापरायचे नाही तर बाकीच्या कांद्यांना पण ते कुजवतात. हे पहा, हा पण कांदा इथं खराब झाला आहे तर मी तो काढल्यात. आणि हे बघ, कांदे निवडून ठेवल्यात. कसं होतं, फलपाट वगैरे काढली की खाली मग फ्रीजच्या पडत नाहीत ती, त्यामुळे सगळी ती टरफल असं कांद्याची ती काढते. आणि बटाटे वेचून देत नाहीत बघा, त्यामुळं असं खराब बटाटेसुद्धा त्यामध्ये येतात. हे बघा, हे टेम्पोत घेतले की हे असेच बटाटे येतात. पण चला, गावातनं वज्ज कुठं आणायचं, कांदा आणि बटाट्याचं वज्ज खूप होतं. आता हे 2 ट्रे भरलेले आहेत ह्यानं, डबे. हे 2 कंटेनर भरलेले आहेत भेंडीनंच. भेंडी खूप मोठे आणले आहे. कोवळे आहे पण मोठे. कोवळे भेंडी, शेंड्यावरून ओळखते कोवळे आहे ती, पण मोठे. भेंडी कशी कोवळे ओळखायची, तर शेंडा बघा लगेच मोडला जातो. हे बघा भेंडीचा, त्याच्यावरून ओळखायचं. जी भेंडी जून असते तर शेंडा मोडत नाही लवकर. एक भेंड्या जरी हे असल्या, आता हे थोडंसं जून झाले बघा, जून झालेलं असलं की असं पटणं मोडत नाही. हे पहा, कंडका होतो लगेच. एखादी भेंडी मोठी असते बघा, ती थोडी जून असते, शेंडा हे होत नाही. जून भेंडी ओळखते लगेच. हे बघा, हा शेंडा आता कंडका होत नाही, असाच उभा राहिला. ही भेंडी थोडीशी जून आहे. असं भेंडी कोवळे आहे का काय ते ओळखायला येते. चला, माझ्या स्वयंपाकाचा पत्त्या नाही, भांड्याचा ढीग मांडायचा आहे अजून. ह्यात आणि काय आहे बघायला पाहिजे, काय आणून ठेवले. असं पिशव्या अडकून ठेवतात बघा आमच्या, ते सगळं काढावं लागतं. तर घरात काही सुचत नाही. सगळे कपडे घडी काढून ठेवली, धुणं वगैरे झालेलं आहे सगळं. कचरा बघा, सगळ्या भाज्या निवडल्या, ढीगभर कचरा. म्हणजे स्वयंपाक बनवायचा आहे. रात्रीचे वडे एवढे राहिले, फ्रीजला ठेवलेले मी, कारण वर ठेवले तर राहत नाहीत मग. चला, आज आपल्याला बनवायचं आहे खारं वांग. त्यासाठी वांगी मी घेतलेले आहेत 5. आणि ही वांगी आणलेली ती गुरुवारच्या बाजारातून आणलेली होती. वांग्याचं पाठीमागचे जे हे असतं ते काढून घ्यायचं, कारण एकदा वांग त्याच्या खालीसुद्धा किडलेलं असतं बघा. त्यामुळे सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं, नाहीतर मग आपल्या पोटात आळे वगैरे जाऊ शकते. त्यामुळं चिरत असताना वांग एकदम सगळीकडे बघून चिरायचं. वरनं चांगलं दिसतं पण आतनं किडका असतं, त्यामुळे व्यवस्थित ते सगळं आधी चिरून व्यवस्थित बघून मगच वांगी कट करायचे आहेत. पहिल्यांदाच खारं वांगं बनवलेलं मी, कारण याच्या आधी कधीही बनवलेलं नव्हतं. आमच्या शक्यतो ते तिखटाचंच वांगं खातात, असलं हिरवी मिरचीचं वांगं खात नाहीत, आवडत नाही त्यांना. त्यामुळे मी शक्यतो नाही बनवत. पण सारखं एकच खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी ट्राय केलेलं चांगलं, म्हणून मग मी बनवत आहे. चला, आता आपण फोडणीची तयारी करूया. आता गॅसवर मी ठेवणार आहे कढई. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असं, आमच्यात मसाल्याचं जास्त काही खात नाहीत. आता इथं बघू शकता तुम्ही, मी इतकं छान सगळं मसाला घालून वांगं बनवलेलं, पण यांना आवडलं नाही ते वांगं. ते म्हणत होते साधंच वांगं बनवशील का नाही, नुसता एक कांदा घालायचा, आलं लसणाची पेस्ट, शेंगदाणे घालायचे, झालं. लाल तिखट घातलं की झालं, असं वांगं पाहिजे. यांना असलं वांगं आवडत नाही. तर मी काय केलं, तीळ, जिरं, धनं थोडं भाजून घेतलं. त्यानंतर ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर ह्याची सगळ्याची पेस्ट बनवून घेतली. तर एवढा सगळा मसाला त्यांना नको होता. आणि त्यानंतर आता कढईमध्ये तेल घालणार आहे मी. थोडंसं आपण जे काल वडं तळलेलं तेल होतं बघा, तेच इथं वापरलेलं आहे. आणि वांगी कधीही पाण्यात टाकायची चिरल्या, कारण की मग ती काळी पडतात. मी पाण्यातच टाकून ठेवलेली होती.
आणि कढईमधलं तेल कढल्यानंतर थोडंसं मीठ घातलं त्या वांग्यावर आणि वांगी चांगली तेलात भाजून घ्यायची. एक 10 ते 15 मिनटं आपण ती वांगी चांगली तेलात भाजून घ्यायची आहेत. आता थोडंसं इथं झाकून ठेवायचं आपण त्या वांग्यासनी, म्हणजे खूप छान शिजले जातात. एक 10 मिनटं आपल्याला असंच शिजून द्यायचं आहे ते, जेणेकरून जरा असं तेलात ती वांगी परतली की चवीला खूप छान होतात. आणि एक सोनेरी कलर त्या वांग्यासने आला की मग आपण काढायचे आणि फोडणी मारायचे. आता फोडणीची माझी सगळी तयारी झालेली आहे. इथं वाटण पण तयार आहे, तर शेंगदाण्याचा कूट तयार आहे. हिरवी मिरची आपण यातच वाटलेली आहे, त्यामुळे लाल तिखट ते आपण वापरणार नाही आहे. त्यामुळं बाकी सगळं झालेलं आहे. आता फोडणी फक्त मारायचं आहे. थोडंसं पाणी गरम करायचं होतं, कारण गरम पाणी वापरायचं, चवीला एक नंबर होतात. गार पाण्यामुळे जरा चव बदलते, त्यामुळं पाणी गरम वापरायचं. थोडंसं पाणी गरम करायचं होते वांगी भाजीसपर्यंत. इथे एवढी अडचण आहे की ट्रायपॉड ठेवायला आणि सगळं साहित्य गोळा करायचं, हे करायचं, नंतर ट्रायपॉडमध्ये येतो आणि मग हालायलाच येत नाही. इकडं तिकडं फिरताना चुकून मोबाईल पडला तर अवघड वाटतं. तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे, जास्त काय ठेवणार नाही आहे. कलर बघा वांग्याचा कसा आला. गॅस कॅमेऱ्याने दाखवते मी कलर किती छान आला. हे बघा, अशी वांगी आपल्याला भाजून घ्यायची तेलात. असं डाग उठला पाहिजे वांग्यातून, इथपर्यंत आपण भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकलेलं आहे भाजताना, त्यामुळे पटणं भाजतं. आणि 5 मिनटं आपण ठेवूया. ती वांगी आपण काढून घेऊया. आता तेल आहे आणि थोडंसं तेल घालतो. जिरं मोहरी वगैरे काय, मोहरी फक्त घालणार आहे, जिरं मी घातलेलं आहे ह्याच्यातच मसाल्यामध्ये, मग आता काय वापरणार नाही. मोहरी चांगली फुलून आली वर की थोडासा हिंग घालायचा आहे. जराशी हळद. आणि हे जे वाटण बनवलेलं आहे आपण, तर हे सगळं भाजून घ्यायचं आहे तेलात. सगळं तेल चांगलं सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाला हा. गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे. पाणी उकळे गेले. मसाल्याचा वास खूप छान येत आहे बघा. तेल पूर्ण इथं आटलेलं आहे बघा सगळं मसाल्यात. मसाला तेलात चांगला भाजल्याशिवाय पुढची प्रोसेस करायची नाही, कारण की मग कच्चा वास येतो खोबऱ्याचा, कांद्याचा, लसणाचा. हे सगळं भाजलं पाहिजे. कोथिंबीर, हिरवी मिरची आहे त्यात. शेंगदाण्याचं कुठं घालणे आपण यात. कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत, भाजून जरी वापरलं तरी चालेल. वांगी घालूया.
लाल तिखट वगैरे यात काय घालायचं नाही. कढईला पाणी घालायचं आहे. गॅस मोठा करायचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाकून ठेवायचं आहे. आता चला शिजून देऊया. वास असला भारी सुटलाय वांग्याचा. गॅस एकदम बारीक करूया. आता शिजून द्या. एकदम दमानं भाकरी करून घेते. चला भाकरी करून घेऊया. 4-5 भाकरी करणार आहे कारण वांग्यासोबत भाकरी छान लागते. 4 ते 5च भाकरी बनवायच्या होत्या पण झाल्या 6 भाकरी. होऊन देत म्हटलं. संध्याकाळी पण त्याच खाल्ल्या खरं म्हणजे, कारण उगाच मात्र करायला नको वाटतं. 40 ते 45 रुपये किलो हे आहे, ज्वारी आहे आणि तेवढं मात्र करायला नको होतं. इथं तुम्ही उतवणी नाही घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुमची ज्वारी कशी आहे, चिकट जर असेल ज्वारीला आणि लगेच जर दळून आणलेलं असेल ताजं ताजं तर चालतं. पण जास्त दिवस जर झालेले असले दळून आणून तर मग उतवणी ही घ्यावी लागते, कारण चिकटपणा नसतो त्या पिठाला. त्यामुळे उतवणी घ्यायची. उतवणी घेऊन चार 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 मळायचं आहे. आणि त्यानंतर मी इथं आता भाकरी पळपुटवर थापत आहे. तर तुम्ही परातीमध्ये थापला तरीसुद्धा चालेल, पण पळपुटवर मी थापते कारण की परात कशी एका ठिकाणी थांबत नाही. आमचा जो किचन ओटा आहे तो ग्रेनाईटचा आहे आणि हे बघू शका पळपुटसुद्धा इकडं तिकडं पळते. त्यामुळं परात जर तुम्ही ठेवला तर अजिबातच ती परात राहत नाही. आणि भाकरी थापण्याची पद्धत मी भरपूर व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि मी गॅस म्हणजे तवा काढून गॅसवर भाकरी नाही भाजत, तव्यातच भाकरी भाजत असते. तरीसुद्धा किती टम्म फुगलेले बघू शकता तुम्ही. भाकरी थापत असताना किंवा जे पाणी लावतो आपण ते टायमिंग व्यवस्थित पाहिजे. भाकरी टाकल्या तव्यामध्ये लगेच पाणी लावायचं नाही. थोड्या वेळानं पाणी लावायचं आणि पाणी लावल्यावर ते पूर्ण पाणी आटलं की लगेच परतायची नाही. तर एकदमच जास्त उशीर अशी भाकरी तशीच ठेवायची नाही तव्यामध्ये. त्यामुळे सुद्धा भाकरी डाडरली जाते आणि चांगली होत नाही. कोणत्या पण कामाला किंवा कोणत्या पण आपण जो पदार्थ बनवतो तर त्याला जे टायमिंग असतं ते व्यवस्थित लागतं. भाजी वगैरे बनवताना सुद्धा तुम्ही बघा, आपण कांदा परत मसाले सगळे तेलात व्यवस्थित भाजले तरच त्या भाजीची चव चांगली येते. आणि भाकरीचं सुद्धा तसंच आहे. भाकरी करत असताना तुमचं पीठ मळणं व्यवस्थित पाहिजे, कारण चार जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळाल तेवढी तुमची भाकरी अजिबात चिरत नाही. आणि व्यवस्थित पाणी लावणं म्हणा, व्यवस्थित परतणं, व्यवस्थित भाजणं, सगळ्याला टायमिंग ही द्यावी लागते. एकेकजण खूप गडबड करतात. एकेकांच्या भाकऱ्या तर खूप जाड असतात, त्या अजिबात खाऊ वाटत नाही. तोंडात घातलं की असं शेणासारखं बघा ते लगदा तसाच गोळा तयार होतो तोंडात. आणि एकेकांची भाकरी भाजतच नाहीत व्यवस्थित. काट असतात बघा भाकरीचे, ते सगळे कच्चेच असतात. आणि एकेकांच्या भाकरीचे तर ताज्या भाकरीचे सुद्धा असे कंडके पडतात. हातात घेतले की ती भाकरी गळून खाली पडते. अशा भाकरी बनवतात. तशा भाकरी अजिबात खाऊ वाटत नाहीत. पहा जवळजवळ 6 भाकरी केल्यात. तव्यात ते खाय हे आता कडक करायला ठेवणार आहे. 6 भाकरी झाल्यात. आता आपलं खारं वांग तयार आहे. मस्त झाले. गरम आहे अजून. गरम गरम भाकरी आणि आपलं खारं वांग एकच नंबर झालेलं आहे बघा. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि खारं वांग आणि भाकरी कशी वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशा पद्धतीने वांग बनवून बघा. आता आमच्या घरात या वांग्याची सवय नाही आहे, त्यामुळं त्यांना आवडलं नाही.
पण वांगं मात्र एकच नंबर झालेलं होतं. पण यांना कसं आहे ते तिखटाचं वांगं खाऊन सवय आहे, त्यामुळं हे वांगं त्यांना आवडलेलं नाही. चला, व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट करत जावा, त्याचबरोबर हाईपसुद्धा करत जावा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.